आपल्या डोळ्यांच्या रेटिनामध्ये रोड्स आणि कोन्स नावाचे जे सेल्स असतात त्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए गरजेचं आहे. असे कुठले मेजर व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स आहेत जे आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत, लहानपणापासून ते वृद्ध वयापर्यंत? म्हणजे स्वीट पोटॅटो आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये गाजरपेक्षाही 20% व्हिटॅमिन ए हे जास्त आहे. आपण सनग्लासेस तर आहेतच, पण त्याबरोबर आपण अजून काय वापरू शकतो या युव्ही रेज पासून डोळ्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी? डोळ्याच्या पडद्यामध्ये मॅक्युला हे डोळ्याच्या पडद्याच्या मधल्या भागातलं पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपली सगळ्यात जास्त नजर शार्प नजर एकटलेली आहे. म्हणजे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द शार्प विजन. बऱ्याचदा मॅम असं चॅलेंज असतं की आपण मुलांना म्हणत असतो की रंगीत भाज्या खा किंवा सॅलेड्स खा, पण ते लवकर एक्सेप्ट करत नाहीत, किंवा ओल्डर अडल्ट जे असतात ज्यांना चावायचा चॅलेंज असतो. सो मग अशा वेळेस आपण त्यांना जास्त व्हिटॅमिन ए किंवा व्हिटॅमिन सी कशा पद्धतीने त्यांना आपण देऊ शकतो? नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा. होलसम विजडमच्या आजच्या सत्रामध्ये आपल्याला भेट द्यायला आले आहेत डॉक्टर रेणुका सरवटे, ज्या एक ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर डोळ्याचे आरोग्य आणि आपला आहार याबद्दल चर्चा करणार आहोत. सो वेलकम मॅम. बऱ्याचदा आई आपली म्हणत असते, किंवा आता आपण आपल्या मुलांना म्हणत असतो की अगं रंगीत भाज्या खा, रंगीत भाज्या खा, वेगवेगळे सूप्स प्या, तुमच्या डोळ्यांसाठी चांगले आहे. सो एक्झॅक्टली ह्या रंगीत भाज्यांचं आणि आपल्या डोळ्याचं काय नातं आहे? आपल्याकडे अनेक प्रकारच्या भाज्या असतात ज्यांची रंग वेगळे. जसं उदाहरणार्थ सगळ्यात चांगलं आपण म्हणतो की डोळ्यांच्या आरोग्यासाठी काय चांगलं, तर गाजर. ओके. सो असं म्हणलं जातं. आता लाल रंगाचं का, आपण केशरी रंगाचं म्हटलं तर गाजर येतो, रेड बेल पेपर्स येतात, स्वीट पोटॅटो येतो. ह्यांचं महत्व काय की ह्यांच्यामध्ये व्हिटॅमिन ए सत्व सगळ्यात जास्त मिळतं. म्हणजे स्वीट पोटॅटो आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये गाजरपेक्षाही 20% व्हिटॅमिन ए हे जास्त आहे. ओके. तर व्हिटॅमिन ए का चांगलं डोळ्यांसाठी, तर आपल्या डोळ्यांच्या रेटिनामध्ये रोड्स आणि कोन्स नावाचे जे सेल्स असतात त्यांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन ए गरजेचं आहे. सो आपण जेव्हा एक वस्तू बघतो आणि मेंदूपर्यंत जो सिग्नल जातो त्याचं मूळ कारणच ते आहे. सो तुम्ही विचार करा, व्हिटॅमिन ए जर का कमी असलं तर आपली दृष्टी आहे ती चांगली डेव्हलपच नाही होणार. म्हणून लहान मुलांना हे सांगितलं जातं की गाजर खा, भाज्या खा, लाल रंगाचं खा. तसंच आपण बघितलं तर हिरव्या रंगात म्हणजे आपला पालक आहे, ब्रोकोली आहे, म्हणजे कुठल्याच सगळ्याच हिरव्या रंगाच्या भाज्या, पण त्याच्यातनं स्पिनॅच का पालक आणि ब्रोकोली मध्ये ल्युटिन झियाथिनिन नावाचे कंटेंट्स असतात, हे जास्त मिळतात. आता हे काय आहेत की आपल्या डोळ्याच्या पडद्यामध्ये मॅक्युला हे डोळ्याच्या पडद्याच्या मधल्या भागातलं पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपली सगळ्यात जास्त नजर शार्प नजर एकटलेली आहे. म्हणजे इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द शार्प विजन. ल्युटिन झियाथिनिन घटक हे दे आर नेसेसरी मॅक्युला हेल्दी राहण्यासाठी. तर जर का आपण लहानपणापासूनच सूप्स, स्मूदीज, म्हणजे जर का लहान मुलं पालक डायरेक्टली खात नसतील तर ह्या रूपाने जर का त्यांना दिलं तर हे नॅचरल सोर्स आपल्या डोळ्यांना हेल्दी ठेवतात. तसंच तिसरा म्हणजे आपण पिवळा रंग बघितला तर आंबा, मँगो, येल्लो बेल पेपर्स जे म्हणतो, पंपकिन म्हणतो. तर अनेक प्रकारचे आता टमॅटोज म्हणलो आपण जे लाल रंगात जातात, पण ऑरेंज मध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. ह्या सगळ्यांमध्ये येतं व्हिटॅमिन सी. तर व्हिटॅमिन सी आता हे चांगलंच अँटीऑक्सिडंट आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. डोळ्यात पण आपल्या डोळ्यांचे जे ब्लड वेसल्स आहेत त्यांचं डॅमेज देखील व्हिटॅमिन सी नी हील होतं. इट हेल्प्स इन हिलिंग अँड कीपिंग द रेटिनल आय ब्लड वेसल्स हेल्दी. आणि हे जसं शरीरासाठी अँटीऑक्सिडंट चांगलं आहे, तसं डोळ्यांच्या आरोग्यासाठी पण व्हिटॅमिन सी हे खूप चांगलं अँटीऑक्सिडंट आहे. सो मॅम, तुमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक भाज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि ते आपल्या आय हेल्थसाठी इम्पॉर्टंट आहेत, राईट? सो आता असे कुठले मेजर व्हेजिटेबल्स किंवा फ्रुट्स आहेत जे आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत, लहानपणापासून ते वृद्ध वयापर्यंत?
सगळ्यात पहिले आपण ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स पासून सुरुवात करूया. म्हणजे पालेभाज्या. पालेभाज्या. ओके. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त डोळ्यांच्या दृष्टिकोनातनं बघितलं तर स्पिनॅच, पालक आहे. हा कारण की त्याच्यामध्ये आणि ब्रोकोली हा हे 2 डोळ्याच्या आरोग्यासाठी सगळ्यात जास्त चांगले आहेत, कारण की त्याच्यामध्ये लुटिन, झियाथिनिन हे नॅचरली मिळतं. बर. म्हातारपणी गेल्यावरती डोळ्यांच्या पडद्याचे अनेक विकार होतात, ज्याला म्हणतो एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन. हा त्याच्यामध्ये आपल्याला हे घटक बाहेरनं घ्यावे लागतात. बर. आर्टिफिशियल सोर्सने आपल्याला ते घ्यावे हा लागतात. हा जर का आपण ते आपल्या डाएट मध्ये इन्क्लूड केले नेहमी, तर हम्म. आपण आपले डोळे हेल्दी ठेवू शकतो. ओके. आणि सपोज आपण तुम्ही जसं म्हणत होते की ऑरेंज कलरचे व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स पण इम्पॉर्टंट आहेत विटॅमिन सी साठी. सो त्यासाठी कुठले भाज्या आणि फळं खाल्ली पाहिजे, एस्पेशली लहान मुलांनी म्हणा? लहान मुलांमध्ये म्हणजे विटॅमिन सी चा सोर्स बघितला तर आपण ऑरेंज सगळ्यात चांगलं आहे. बर. तर आपण आपल्या डाएट मध्ये सलाड का सूप मध्ये, स्मूदीज, Juices मध्ये आपण- ज्युसेस मध्ये इन्क्लूड करू शकतो. ओके. त्यानंतर टमॅटो, हा लेमन, बर. नंतर येल्लो बेल पेपर, ओके. Mangoes पण- मँगो डेफिनेटली. ओके. फ्रुट्स मध्ये मँगो इज वन ऑफ द रिचेस्ट सोर्स, बर. जे लहान मुलांना आवडतंही. राईट राईट. आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी पण ॲज अ अँटीऑक्सिडंट विटॅमिन सी च्या रूपाने ते खूप हेल्प करतं. ओके. आणि इव्हन मी ऐकलं की रताळ म्हणजे स्वीट पोटॅटो ह्याच्याबद्दल पण मी ते डोळ्यांसाठी बरंच चांगलं असतं. सो त्याच्यात एक्झॅक्टली काय असतं? आता आपल्याला हे माहितीये की सांगितलं जातं की कॅरेट म्हणजे गाजर मध्ये सगळ्यात जास्त विटॅमिन ए आहे, हा म्हणून गाजर खावा. पण स्वीट पोटॅटो मध्ये गाजरपेक्षा 20% जास्त विटॅमिन ए आहे. बर. सो विटॅमिन ए का गरजेचं आहे की आपण जेव्हा एखादी वस्तू बघतो आणि ब्रेनकडे जो सिग्नल जातो ते आपल्या रेटिना थ्रू जातं, ज्याच्यामध्ये रोड्स अँड कॉन्स नावाचे सेल्स असतात. ओके. त्याचं आरोग्य ठेवण्यासाठी विटॅमिन ए गरजेचं आहे. बर. म्हणून जर का लहानपणापासून आपण भाज्यांच्या रूपांमध्ये, स्मूदीज मध्ये, सलाड मध्ये हे इन्क्लूड केलं हा हा तर आपले डोळे नॅचरली चांगले राहू हायड्रेटेड राहतात Yes. आणि शार्प विजन साठी आपल्याला हेल्प होतं. ओके. आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये डोळ्यांवरती बराचसा स्क्रीन टाईममुळे स्ट्रेस असतो. त्यानंतर लहान मुलं तर आहेतच, शाळेत पण थोडा स्क्रीन टाईम असतो, घरी स्क्रीन टाईम असतो, किंवा जे यंग अडल्ट्स असतात बरंचसं काम मोबाईलवरती, स्क्रीन्सवरती असतं. सो ह्यासाठी आपण न्यूट्रिशन थ्रू किंवा आपल्या डाएट थ्रू त्याला आपण अवॉइड तर नाही करू शकत, पण ऍटलीस्ट ड्रायनेस जो होतो त्यामुळे किंवा स्ट्रेस जो असतो तो कसा आपण प्रिव्हेंट करू शकतो, किंवा त्यासाठी कुठले छोटे छोटे व्यायाम पण असतात का? हो. 2 प्रकारे आपण त्याला हेल्प करू शकतो. Okay. एक डाएट थ्रू आणि एक बाकी काही काळजी घेऊन करू Okay. शकतो. तर मी आधी डाएटचं सांगते. राईट. डाएट मध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी हे जे घटक आहेत हे आपल्या डाएट मध्ये इन्क्लूड झाल्यामुळे डोळ्यांचं हायड्रेशन पण चांगलं राहतं. ओके. नॅचरली आपण ड्रायनेस प्रिव्हेंट करू शकतो. सो आपण जेव्हा भाज्या च्या रूपातनं आपण स्मूदीज घेतल्या, त्याच्यामध्ये वॉटर इनटेक पण जातं, प्लस डोळ्यांचं हायड्रेशन ठेवायला मदत करते. ओके. प्लस नॅचरल वॉटर इनटेक पण तुम्ही चांगला घ्यायला पाहिजे जेव्हा बरं. तुमचं स्क्रीन टाइम जास्त आहे. सो बेसिकली जर स्क्रीन टाइम जास्त असेल तर पूर्णपणे कलरफुल भाज्या जर आपण थोड्या इन्क्लूड केल्या तर त्यांना वेगवेगळे विटॅमिन्स मिळू शकतात आणि त्याच्याने पण डोळ्यांच्या नॅचरल हायड्रेशनला प्रोटेक्शन मिळू शकतं. होतं. दुसरी काळजी काय घेऊ शकतो की 20-20-20 चा हा रूल आहे. बरं. स्पेशली जे IT प्रोफेशनल जे कंटिन्युअस काम करतात, दर 20 मिनिटांनी 20 सेकंदासाठी 20 फुटाची वस्तूकडे लांब बघायचं. ओके. त्याच्याने आपण जे कॉन्सन्ट्रेशननी जेव्हा स्क्रीनकडे बघत असतो त्याला एक ब्रेक मिळतो. बर. आणि आपण डोळ्यांना थोडंसं आराम देतो. ओके. कारण की जेव्हा आपण स्क्रीनकडे एकटक बघतोय तेव्हा आपली नॅचरल ब्लिंकिंग रेट कमी होते, डोळ्यांना टिअर फिल्म येत नाही आणि हायड्रेशन कमी होतं. ओके. म्हणून आम्ही असं सांगितलं ह्याला 20-20-20 चा रूल म्हणतो. बऱ्याचदा मॅम असं चॅलेंज असतं की आपण मुलांना म्हणत असतो की रंगीत भाज्या खा किंवा सॅलेड्स खा, पण ते लवकर ऍक्सेप्ट करत नाहीत, किंवा ओल्डर अडल्ट जे असतात ज्यांना
चावायचा चॅलेंज असतो. सो मग अशा वेळेस आपण त्यांना जास्त व्हिटॅमिन ए किंवा व्हिटॅमिन सी कशा पद्धतीने त्यांना आपण देऊ शकतो? सगळ्यात पहिले म्हणजे नॅचरल सोर्स हे नेहमी चांगलं असतं. ओके. म्हणजे सप्लिमेंट्स हे काय नेहमी अवेलेबल असू शकतात, पण बरं. नॅचरल सोर्स मध्ये जर का तुमच्या भाज्या हे तुम्ही स्मूदीज, लहान ओके. मुलांना आपण स्मूदीज देऊ हा, आवडतात शकतो. त्यांना वेगवेगळ्या आवडतं. रंगीत स्मूदीज, हा, मग तसं मिल्कशेक्स तुम्ही आवडतात. दिलं तर बेसिकली ते त्यांच्या पोटात जाऊ शकतं आणि ओके. ओल्ड एज मध्ये आपण सूप्स करून देऊ शकतो. राईट. नॅचरल सोर्स हे नेहमी चांगलंच असतं. बरं. सप्लिमेंटेशन हे नेहमी अवेलेबल आहे, हा. पण जेव्हा आपल्या डोळ्यांचे काही विकार असतात हा. हा. त्याला स्पेसिफिकली आपण मग नॅचरल सोर्स बरोबर सप्लिमेंटेशन देऊ शकतो. ओके. माझा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स तुम्हाला इथे मला सांगायची. मी लहान असताना म्हणजे LKG UKG मध्ये असताना मला चष्मा लागला होता. सो आमचे असंच ऑप्थॅल्मॉलॉजिस्टकडे जेव्हा आम्ही गेलो, सो त्यांनी सांगितलं की हिला एक वर्षभर रोज सूप द्या वेगवेगळ्या भाज्यांचं. आणि आईनी ते माझ्या दिलं अँड मिरेक्युलसली म्हणजे चष्मा माझा गेला. म्हणजे एक काहीतरी याचा अर्थ काहीतरी डेफिशियन्सी पण असू शकते ना लहान मुलांमुळे, ज्यामुळे पण त्यांना चष्मा असू शकतो का? इट्स ऑलवेज नाही, त्याच्यामध्ये काही प्रमाणात आजकालच्या ह्याच्यात स्क्रीन टाइम वाढल्यामुळेही नंबर लागतो, बरं. पण काही प्रमाणात ते अनुवांशिक असतं ओके. की आई वडिलांना असेल तर मुलांना येतो. बरं. कधी कधी आपल्या डोळ्यांची ठेवण असते त्याच्यामुळे नंबर येतो. ओके. सो ते नंबर अनअवॉइडेबल असतात. राईट. पण आपण जर का हे आपल्या आहार आपण चांगला ठेवला, आपल्या आहारमध्ये विटॅमिन ए, सी, ई हे सगळ्यांचा वापर केला, चांगल्या भाज्या खाल्ल्या, तर डेफिनेटली आपण डोळ्यांची नजर ही चांगली ठेवू शकतो. ओके. कदाचित नंबर वाढण्याची क्रिया पण त्याच्यातनं थोडीशी कमी व्हायची मदत होऊ शकते. हा. आणि डोळे आपले चांगले राहू शकतात. राईट. पण नंबर जर का आहे म्हणजे दरवेळेस तो न्यूट्रिशन डिफिशियन्सीजमुळे आहे असं नाही. असा नसतो. बऱ्याचदा लहान मुलं किंवा मग ओल्डर अडल्ट जे असतात ते सॅलेडच्या रूपांमध्ये किंवा आपण रॉ व्हेजिटेबल्स जे सॅलेड्समध्ये देतो तर ते पटकन एक्सेप्ट करत नाहीत खाण्यासाठी. मग इन्स्टेड ऑफ आर्टिफिशियल सप्लिमेंट्स आपण त्यांना कुठल्या रूपामध्ये हे विटॅमिन्स चांगल्या प्रमाणात देऊ शकतो? आपण सूप्सच्या रूपामध्ये देऊ शकतो. तर सूप्समध्ये काय होईल की नॅचरल भाज्या तर असतीलच, प्लस त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट असतं, प्लस आपण हळद टर्मरिक वापरतो तर हो. सो त्याच्यामध्ये हायड्रेशनही होतं, आपल्याला सगळे न्यूट्रिएंट्स पण मिळू शकतात आणि प्लस टर्मरिकमुळे अँटी इन्फ्लमेटरी प्रॉपर्टीज पण असतात. ओके. सो बेसिकली जर का डायरेक्टली खात नसतील तर नॅचरल सोर्स आपण ते सूपच्या रूपात देऊ शकतो. इव्हन स्मूदीज पण मुलांना आवडतात तर त्यामध्ये पण देऊ शकतो. पण दोन्ही प्रकारे जसं मुलांना योग्य वाटेल तसं सूप का स्मूदी जर का डायरेक्टली सलाड खात नसतील तर राईट. देऊ शकतो. सो दोन्ही पण आपण इव्हन ओल्डर अडल्ट्स मध्ये ज्यांना चावण्याचा वगैरे त्रास असू शकतो, सो सूप्स अँड स्मूदीज कॅन बी अ बेटर ऑप्शन टू गिव्ह विटॅमिन्स इन बल्क, म्हणजे त्यांना चांगलं देण्यासाठी. राईट. आपल्या होलसम बोल्सच्या सॅलेड्समध्ये आपण फक्त भाज्याच नाही तर वेगवेगळे बीन्स आहेत किंवा स्प्राउट्स आहेत. सो ह्या सगळ्याचं पण आपल्या डोळ्यांच्या हेल्थशी रिलेटेड काही महत्वाचं रोल असू शकतो का? अगदी आहे. आता आपण म्हणलं तर किडनी बीन्स, स्प्राउट्स ह्यांच्यामध्ये बाकी न्यूट्रिएंट्स बरोबर झिंक नावाचं मिनरल पण असतं. ओके. नाउ हाऊ इज झिंक इम्पॉर्टंट की झिंक आहे हे विटॅमिन ए ॲब्झॉर्प्शनला मदत करतं. अच्छा. आणि विटॅमिन ए आपल्याला माहितीच आहे की डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आपण जे बघतो, आपली जी नजर आहे हे विटॅमिन ए मुळेच आहे. कारण की डोळ्यांच्या रेटिनाच्या सेल्समध्ये विटॅमिन ए ॲब्झॉर्ब होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला विजन येते. सो झिंक आपला जर का जेवणात झिंकचं कंटेंट असेल जे आपल्याला नॉर्मली स्प्राउट्स आणि बीन्स मधनं मिळतं तर ते डोळ्यांच्या आरोग्यासाठी पण चांगलं आहे. सो अलॉंग विथ रंगीत भाज्या, वेगवेगळे कडधान्य, स्प्राउट्स हे जर इन्क्लूड केलं तर ओव्हरऑल डोळ्यांची हेल्थ चांगली राहू शकते आणि पुढचे जे डोळ्यांचे विकार आहेत ते आपण प्रिव्हेंट करू शकतो. नक्की करू शकतो. ओके. मॅम, अजून एक डाऊट होता. जसं आजकाल सूर्याचे किरण जे आहेत UV रेज ते थोडेसे हार्श झालेले आहेत, त्यासाठी आपण बऱ्याचदा सनस्क्रीन लावतो स्किनला. पण डोळ्यांसाठी आपण सनग्लासेस तर आहेतच, पण त्याबरोबर आपण अजून काय वापरू शकतो या UV रेज पासून डोळ्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी?
जसं आपल्याकडे सनग्लासेस आहे, त्याला एक्सटर्नल सनग्लासेस जे आपण युव्ही प्रोटेक्टिव्ह सनग्लासेस घेतो, बरोबर. तसं इंटरनल सनग्लासेस पण असतात जे ल्युटिन झियाथिन नावाचे जे घटक असतात ते ओके. आपले रेटिनाला युव्ही रेस पासून वाचवू शकतात. दे प्रिव्हेंट द डॅमेज. बर. आता ल्युटिन झियाथिनिन हे यंग एज पासून आपण हिरव्या पालेभाज्या, ओके. हिरवे मटर ह्याच्यातनं, ब्रोकोली ह्याच्यातनं आपल्याला इझिली मिळतं. बर. तर लहानपणापासून आपण जर का हे डाएट मध्ये इन्क्लूड केलं हा तर हा. इट इज अ नॅचरल इंटरनल प्रोटेक्शन फ्रॉम युव्ही रेस. ओके. जे आपण बाहेर सनग्लास घालतो तसं ओके. हे इंटरनली आपल्या डोळ्यांना प्रोटेक्ट वा, करतं. म्हणजे नॅचरल सनग्लासेस हो, it's आपल्याकडे like natural sunglasses. अवेलेबल आहेत. Yes, दॅट्स नाईस टू नो ऍक्च्युली. Yes. आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग टू आवर पॉडकास्ट अँड वी आर रिअली ग्रेटफुल की तुम्ही आम्हाला हे नॅचरली आपण आपल्या डोळ्यांना कसं हेल्दी ठेवू शकतो लॉंग टर्मसाठी, आणि ही सवय लहानपणापासून जर लागली तर वयोवृद्धांपर्यंत कशी मदत करू शकते. सो इट वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह अँड आय एम सो ग्लॅड दॅट यू केम. सो एक दोन गोष्टी सांगेन की लहानपणापासून डोळे चांगले ठेवण्यासाठी आरोग्य जसं इम्पॉर्टंट आहे तसं आजकाल मुलांचा स्क्रीन टाइम फार वाढलेला आहे. ओके. सो पालकांनी हे लक्ष ठेवायला पाहिजे की स्क्रीन टाइम कट करणं, राईट. आरोग्य चांगलं ठेवणं, जे तुम्ही खूप उत्तम काम करताय की त्या जे नॅचरल सोर्सेस आहेत त्यांना चांगल्या आणि टेस्टी पद्धतीने देताय. Yes. सूप, सॅलड, स्मूदीज. आणि स्क्रीन टाइम आता जे काम करतात त्यांच्याकडे ऑप्शन नाहीये, दे हॅव Right. टू वर्क. राईट. पण लहानपणापासून आपण लहान मुलांचं स्क्रीन टाइम डेफिनेटली कट करायला पाहिजे. ओके. डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवणं, तसं आपलं खाण्याचं आरोग्य आपण लक्ष ठेवायला पाहिजे, तसं स्क्रीन टाइम कमी करणं हेही आपण लक्ष ठेवायला पाहिजे. या दोन्ही गोष्टींनी आपले डोळे चांगले निरोगी राहू शकतात. हो, स्वतः हे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट अप्रूव्ह पण आहे होलसम होल्स हे. सो आय एम सो ग्रेटफुल की आपण आज हे इथे सातारमध्ये वी आर एबल टू सर्व सूप, स्मूदीज अँड सॅलड्स इन अ वे की ते आपल्या ओव्हरऑल हेल्थला, आय हेल्थला, स्किन हेल्थला, डेंटल हेल्थला, एव्हरीथिंग इज बीइंग टेकन केअर ऑफ. सो थँक्यू सो Thank you. मच.